मुकला दिन्या खायला होतात भाऊ ममता सांगनी लई यावं लावऱ्यावं बनाईन खास होतो कारण की ना आता 5 वाजालाच बनावस होता मग भाजी भाकऱ्या बुकऱ्या आणि आणवीन 9 मिनिट का पुरा आगाव पण करायला लागते गेत आता ममताला काही शांत गंतना लागू द्या होते आणि आता का ममता रोटीच ना पीठ लगरी नाही नाही रोट्या बनाई आणि आत भी दोईनील का तू पहिलं सांग दोईनील 9 मेसला काराय राही नाही बोट्या दका काय बटना टपलाय ना भाजी चांगली लागायला पाहिजे सांगे रे नाही चांगले नाक खराब जर रांगणे तर मुसळाला आणि हा तर मग स्वागत गाईज आज ना ब्लॉग मग भूषण मी जायला होता आज बाहेर आणि दका गाडीवर न पुरा उडणार त्यांना पुरा मुसरा बियाणं प्याक्का गंदा होई गया ना बाल भी पुरा कत कत होई जायला होतात मला आता अंगटून धुई ना आता तयारी करणं गाईज आई ममतानं कत्ती बी वाट लावं आई दका आटे बसीन काय कर रही नहीं है आता ममता भाजी बनाई रही नहीं है लावरीसनी यानी एकदम खतरनाक वो कारण की ना याई सगत बनाई रही नाही आता आज आम्ही लावऱ्याला येणार मी तसे ममता येणं लगेच बनावाला बटी जायला आता तेच ना मटन करी आणि मग 5 वाजनात का मग डाय रांधालाच बटी आता मटन करी ना येणं फ्रीज मग ठुई दिसत आमू एक नंबर मुकला दिन्या खायला होतात भाऊ ममता सांगनी लई यावं लावऱ्यावं बनाईन खास होतो तर मग मी लई उन्हा गाईच कितल्या येत त्या 8 एक नंबर भाजी परिणाम 4 जण आहेत खाणार तर चला मग आता बनावत खतरनाक 9 मेस बनाव लागी राही ना होता ममताला कवयस ना बट्ट बुरो बार काराय गयत आता नुसतं मटन कराना बाकी गाईज अक्का मायला दखाला जायला होता मी अक्का माय काही खा सापडणे ना आणि आई दखा गाईज हो बा मी बाहेर तथा हा तथा गया तिथला मटन बी कट टाकण्यात डायरेक्ट येतन व्याख्या खतरा क्षेत्र वो देखा कितला मटन पर नाही आणि आमने आणवी बी उठी गई अय नको भाऊ पाणी में नको आई करू ओ गाईज चालू मग मटन करी ना तयार हुई गई भाजी आता थोड़ा टाइम फ्रीज में ठुई दिसत भाऊ कारण की ये ना आता 5 वाजालाच बनावस होता मग भाजी भाकऱ्या बुकऱ्या आणि आणवीन ती पाणी मखी राही नाही आता वाजेल 4 तर मग चला तुम्हाला कंटिन्यू ब्लॉग दाखत राहा आज ना ब्लॉग ना एकदम खास होणार आणि काही चॅनलवर जर नवीन होईत ना डायरेक्ट फॉलो करेल बसून तुम्हाला ना डेली ना व्हिडिओ दखाला भेटत जीत कारण की मी यानं सकाळी मग 9 वाजता तर व्हिडिओ टाकणार का लगेच तुम्हाला दखाला भेटत जीत कारण की बसून आमना ना पुरं पर्सनल लाईफ ब्लॉग राहत पुरी फॅमिली टाईप ब्लॉग राहत आणि आणवीन 9 मिनिट का पुरा आगाव पण करायला लागते गेत आता ममताला काही शांत गंतना लागू द्या होते नको ना रे पाणी नको करा ना धक्ती नारे आको धक कशी डासा फार हो म्हणा बापरे कसे कराय नाही तिला हा हा हो बापरे ते बुरबुरा देखत लय खुशी वाटे राहिली तिला थांब आता गालीन बुरबुरा उमारी दे ती थांबणार आहे धके लगे धके ममता थांब रे ते थांबणार आहे ती बुरबुरा उमारी दे लगे धक ते बुरबुरातला धक धक रे ना पाया मारू हो 9 मेस वय ना रे मायला बलायला व ना वो भाऊ कटे जाशी बने हो नि घर पयत जा 9 मेस गया गाईस मल काय दखाय नाही ना मी भी गया होता तथा मल काय दखाय नाही ना पण 9 मेस गया मी या ना घर मग काय घुसना ना अक्का मायला दखाला बाहेर ते ना दखीन फिरवू ना 9 मेसन डायरेक्ट जाईन डायरेक्ट बलायले आता डायरेक्ट केदारी सन तर चला मग अंग दोयल वर भी यानं बेक्का घाम फुटायला लागते यार मला चलो अंग दोय ना पण बाल यानं गाडी ना त्यानं बेक्का कता होई जायला होतात भाऊ गाईज अक्का माय आता शिवणी भोसवन इथला 9 मेस घरी जाय राहणार बोलावाला दका आत्ता शिवणी अक्का माय आणि डायरेक्ट संध्याकाळी ना 6 वाजे गया आता ना डायरेक्ट रांधा बुजानी तयारी सुरू हुई जी फायदा का पानी पुनी भी माराय गया ममता ना बाकी तर सुकाई गया झाराय भी गया आता रांधानीच तयारी करसू चला बरं लावरीस ना मटन दखिले उद्या कशा वय गया कशा ना फ्रीज में कवश ना ठोयल ओ भाई
बापरे एक नंबर कैऱ्या ठोयल गाईज मग आणि 9 मेस कापाना सांगी राहिना नर काप ना का त्या काप्यालाच नर यादा या पैर मला खाऊ दे ना याद कट्ट्या नात रे लोणचण्या होत्या त्या कैऱ्या 9 मेसला येईल मामाने लोणचण बनाय राही ना येत ना तर ते 9 मेस 3-4 काढले लागेल होता कैऱ्या खटली आणि आता तर का ममता रोटीच ना पीठ लगरी राही नाही रोट्या बनाई आणि तेसत तर 2 भाकऱ्या आणि 9 मेसने मनी गुंता येत रोट्या टाकीत कटे जंपिंग यायला एकलवयन जोग गाई एकलवयन जोग व जंपिंग यायला व 9 मेस सांगी राहणार या जास्त काम बी धक्का थोडा टाइम मग आत बी धोई नेल का तू पहिलं सांग धोई नेल का तशाच आत होतात आणि आपण पीठ लगरी राही नाही बाकी ना तशाच डायरेक्ट गाईस बायासला येणं रांधण टाइमला नेमून हात दवाला लावत जा बाकी ना बाया काय करत दाखल पोरेसण्या बी गांडा धुयल राहत ना तरी तशाच पीठ पूट बी लगरी देल राहत 9 मेसने बी गांड 9 मेसने गांडो तू आंग दो नी तू दवाई घ्या हाँ 9 मेसन पुरा किदा टाकना चला बरं जंपिंग दाखवू आपण बी चला हो गाईस खरं जंपिंग येईल भूसून दाखवू शकतो तुम्ही दाखल पोरे कुदी राही ना येत ते मग 9 मेस एवढं रावण्या कराय ना होता दका जंपिंग वर कुदी राही ना येत जंपिंग वाला येन भूसून आमना गावला ना इजरत आटे बरोबर जंपिंग मांडत ना आटे ना 15 दिन 20 दिन असे रत्ते डायरेक्ट ममता येन गाईस पुरा सपुरा काम कर आता बटा लई गई उचली न आणि तांब्या जरू देल होती दाखा दर इतना पुरा सपुरा काम बरोबर याद पारे देल रही बरोबर उचली न लईत बोई अशा करत आता चुला पेटी रही नाही बसून आणि कवई रांधाईन कवई ना आणि काय डोळ्यात आण तू हा का खाजरा उमार तू ना खाजरा उमार हा मग मान घुसू दे चुला आता मामीना सपऱ्या बी शाया रही नाही आता सरमट टाकाय रही नाही आता सरमट टाकाय ना का लगे वरती कलतन टाकाय आता पाणी सुरू होणार ना त्यामुळे मामी लवकर शायली सपऱ्या गाई जामने आणू बी निघते घरी झोप आणि घरी उठ दका हात उठी गई आणि ममताने रोट्या बी टाकाय गयात दका लावरीसनी भाजी बी काढली नाही ती आता लावरीसनी भाजी बनाई गाई जाता है ना भाजी बीजी वगैरे डिशेस बलता टाइम हो गया अंधारा पड़ गया आमला तर आई दका भाजी बी शिजी जायला तर 9 मेसला काराय रही 9 मेसला काराय रही नाही बोट्या दका कया बटना है टप लाइन कच्चा टप लाइन बस ना दका गाइस कितल्या ये डायरेक्ट आता मस्त खायली 9 मेस लगे आपको भाजी में मस्त काला मोरी न खाई नेमून बस आया बस नेमकून डायरेक्ट लिग पीस काढी द्यायला बोट्याला डायरेक्ट लिग पीस आणि आत्ताच दका ममता वगैरे भाजी आणि चांगली लागायला पाहिजे चवणी जर लागणे तुना मुचरावर चालेल का तुना मुचरावर फेकी देसो गई जात भाजी वगैरे रही नहीं आणि ममता सांगी रही नहीं चांगले ना लागणे का डायरेक्ट मुसरावर फेकी दे जावं गरमच वारीच मग तवय चांगला रही
चवणी लागताच आहे ना उप्पा बेकार आहे गाईज काय ना रांध द्याव आज बरोबर रांधले खावा मग खाऊ मग रांध मस्त आणि भाजी चांगली लागायला पाहिजे सांगे रे नाही यानं चांगले नाक खराब जर रांगणे तर मग सोडायला आणि ते हा चाले बरोबर का आणि चांगली जर भाजी लागली तर एकच चक्कर लेवा ना कोण मग तू बी एक चक्कर लेवाना चांगली जर भाजी लागली तर 2 चक्कर मी खासू 3 चक्कर आणि चवणी जर लागली तू फक्त चंपाभर खायचो ओ भाई पिऊया पाणी पाणी पण घे ना भाऊ पिऊया काय बसा ना बेकार खाय भाऊ आमना नवमेस लावऱ्या लेग पीस आणून भाऊ सोन खेकरीस ना सीजन म्हणा दग्या तू मग कशा खेकऱ्याला इसू थांब खतरनाक पुऱ्या डान गल्या फक्त मला शेक फक्त ममताला चालत ना बेका गबा गबा आण आता चालत ना खरंच खरं असं मग हा लावरीसनी कशी खायला ना नवम्या भाजी लावऱ्या काय खेकऱ्या बी काही बखाय तू लयत भुजी भुजी ना भाजी मग रांधी ना काय खेकड्या आणि मग बेकारच काय काय एक इडूया मग नाही येत मग कोणता का ब्लॉग बनायला युट्यूबला काय केलं हा ब्लॉग मग ते मग खायला काय मग खायला ना तू शेपाला पण हा मग तू आत्ताच खाते ना पहिलं बेकार डायरेक्ट गाईज मला आहे ना दररोज धारतात खेकड्या दराला नवमेस आणि ममता आणि लयता का बस सकाळी मग भाजी भुजी बनायला डायरेक्ट 3-3 4-4 चर उई जातात यस ना आणि मी यानं फक्त एक टाइम खाता बसून चला दका गाईज भाजी एक नंबर उई गई करणार चला गाईज मग बसणार भाऊ आम्ही जेवणला आणि आता ये ना बेकार पाणी राही ना येत्यातीन त्या मग म्हणतं लवकर लवकर जेवण करली नवमेस बी तर झोपी गया तो काही उठावणार तो न सकाळलाच काही आयदा कुसक श्यामना वाढेल ममता म्हणा ममता कांदा कापी राही नाही बेकारी जाऊ राहण्यात बसून येत्या म्हणजे ये ना नाव येत ना आसपास किंवा वणी ना आसपास अशा उईतो पाणी जबरदस्ती बेकारी जाऊ राहण्या येत मग आम्ही यांना लवकर लवकर खायले तर चला मग आज ना ब्लॉग जर तुम्हाला पसंत होणार लाईक कर द्या जो चॅनलवर नवीन तो सबस्क्राईब कर चला भेटूत मग नंतर ना ब्लॉग मध्ये टाटा बाय